झेप व मानवधर्म फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान. महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा. पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. 1 मे रोजी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य व मानवधर्म फाउंडेशन यांच्या वतीनं समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांचा श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम अंबामाता मंदिराजवळ कात्रज पुणे येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत फाउंडेशनच्या वतीनं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समाजामध्ये अनेक व्यक्ती निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत असतात. त्यांचा सन्मान व्हावा म्हणून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पत्रकारिता व इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करून लोकांना सेवा देणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करून त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कौतुकाची थाप देणं गरजेचं असते. या उद्देशाने झेप फाउंडेशनच्या वतीनं असे सामाजिक उपक्रम व कार्यक्रम घेतले जातात, जेणेकरून त्या कर्तृत्ववान व्यक्तीचा आदर्श घेऊन समाजातील इतर घटक व युवा पिढी समाजकार्याच्या मार्गाने व एकमेकाला मदत करण्याची त्यांच्यामध्ये भावना जागृत व्हावी व खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीला खरोखरच मदतीची गरज आहे त्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य हे मानवाच्या हातून घडावे. या उद्देशाने समाजातील कर्तृत्ववान महिला व पुरुष यांना पुरस्कार व सन्मानपत्राच्या स्वरूपाने त्यांचे कौतुक केले जातं आणि पुढील कार्यास प्रेरणा मिळते. यासाठी सन्मान केला जातो. म्हणून फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी तहसीलदार, सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री सपकाळ सर, तसेच मानवधर्म फाउंडेशनचे माननीय मधुसूदन कोरेकर सर, डॉक्टर दिनेश रंगरेज सर, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सहसचिव, पोलीस तपास क्राईम रिपोर्टर, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी बाळ कडू, सेवाशक्ती पत्रकार माननीय कांताभाऊ राठोड, श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रमच्या अध्यक्षा सीमाताई, तसेच सामाजिक कार्यकर्ते व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य कसबा मतदारसंघाचे राज्य अध्यक्ष माननीय चेतनभाऊ शर्मा, माननीय विठ्ठल माने सर, हडपसर विधानसभा अध्यक्ष माननीय दत्ताभाऊ जरांडे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते, सुखकर्ता सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव संजय कारंडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप खिलारे व इतर मान्यवर तसेच विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते, बंधू भगिनी यांना सन्मानपत्र वाटप करण्यात आलं. यावेळी प्रमुख मान्यवर तसेच विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली मनोगत व आपल्या कार्याची थोडक्यात माहिती विशद केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्ताभाऊ जरांडे यांनी केलं. सर्व पाहुण्यांच्या पहिली आभार मानतो की कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसंच माने सर आपले 2 शब्द बोलतील. नमस्कार. आज या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात जे सामाजिक काम करतात त्याला म्हणजे इथं आपण एक महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्ताने त्यांचा आपण सन्मान करतो. त्याबद्दल तिथे आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी आमच्या फाउंडेशनतर्फे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आदरणीय राष्ट्रवादी माननीय सपकाळ सर, डेप्युटी कलेक्टर आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून झालेले. त्याप्रमाणे जे फाउंडेशनचे कांता राठोड, मानवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चेतन शर्मा साहेब, आपले दत्ताभाऊ जरांडे सर, मधुसूदन कोरेकर सर, हे सर्व टीम आलेली. आणि आपण काय करतो की ज्या लोकांचं खरोखर समाजाप्रती काहीतरी त्यांनी आपलं समाजकार्यासाठी काहीतरी महत्त्व दिलेलं, आपलं काहीतरी व्यर्थ केलेलं, वेळ खर्च केलेला आहे, बरीचशी माहिती त्यांनी ती खर्च केलेली, अशा लोकांना आपण या ठिकाणी निवडून सन्मानित करणार आहोत. आणि त्यांना आपण एक प्रेरणा देणार आहोत की आम्ही ॲक्च्युली त्यांचे ऋण आहे या समाजासाठी की ते एवढं काम करतायत. आणि आता या सीमा मॅडम आहेत, गेल्या आता 25 वर्षापासून तर वृद्धाश्रम चालवत आहेत. फार क्रिटिकल प्रसंगातून ते काम करत आहेत. त्याचबरोबर आमचे दारोडकर सर त्यांचं जे वेगवेगळी कामं ते करतात. त्याचप्रमाणे गेले 20 वर्ष आले आमचे दारोड हे गोरेकर सर हे देखील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्याचप्रमाणे ते जगतात सोबत कोंडरे सर आहे, इंग्लिश सर आहे, असे देखील फार मोठे वेगवेगळे काम आहे.
इंग्लिश सर यांनी त्या मुंबई धावड्याच्या परिसरात एक शाळा निर्माण करून पोलीस खात्यात एवढं त्यांनी सेवा केलेली आहे ठिकाणी. हे यांनी एकत्र येऊन जे गोरगरीब लोक शेतकऱ्यांचे मुले त्यांना खरं शिक्षणापासून वंचित झालेले अशा लोकांना शिक्षण मिळावं, त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या तिघांचे अतिशय अथक प्रयत्न आहेत. त्यासाठी त्यांना देखील आपण ते सन्मानित करतो. आणि तिघांनी देखील पोलीस अधिकारी म्हणून 40 वर्ष पोलीस खात्यात सेवा केली, पण अजून देखील ते काम चांगलं करतात. असे लोक आपल्याला लावलेले रवी सर आलेले, रवी सरांचे समाजाप्रती भरपूर चांगलं काम आहे. पालखी आली, लोकांना पाणी मिळते का नाही, बसायला जागा मिळते का नाही, अशा प्रसार माध्यमातून ते लोक एकत्र आणत आहेत. व्यवहार करण्या काय अडचण आहे का बाबा, वैद्यकीय सेवा मिळते का, असे रवी सर. त्यानंतर आमच्या 2 मॅडम आले, वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक काम करतात. त्यांचं देखील फार योगदान आहे समाजाप्रती. आणि या सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि माननीय दत्तप्रभू जांभेकर सरांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. प्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व आपल्या कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या समाजसेवकांचा सन्मान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सत्ता सर, माझे आणि आमची टीम, म्हणजे आम्ही जे समाजातील खरंच समाजसेवक जे समाजसेवा करतात त्या समाजसेवकाचे कौतुकाची थाप म्हणून हे प्रशस्ती पत्र किंवा हे पत्रक देण्यात येते की त्याला या समाजाची आपण सेवा करतोय आणि त्या सेवेचं एक आपण काहीतरी कुणीतरी आपल्यावर बघतंय, लक्ष देतो, त्याचं प्रोत्साहन मिळावं म्हणून ह्या एक छोटासा कार्यक्रम आपण दर 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला एक छोटासा कार्यक्रम घेतो. ज्या परिसरातील जे समाजसेवकाची खरीच आवड आहे. प्रत्येकजण समाजसेवा म्हणजे काय, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून इतरांची सेवा करणे. आता तुम्ही सगळे बसलेले याच्यापैकीच एक आहात की स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाची, आपण समाजाचं काहीतरी देणं आहे हे जाणून घेणारे व्यक्ती तुम्ही आहात आणि तुम्ही ते करताय. आणि हे तुम्ही करताय हे निदर्शनात आमच्या येते आणि आम्ही समाजापुढे मांडतो की याचं कारण फक्त काय की तुम्हाला एक प्रोत्साहन मिळावं, कौतुक मिळावं हा उद्देश आहे. आणि तुमच्याबरोबर इतर कोण समाजसेवा करतील म्हणजे म्हणतो ना, एकाने पुरुषाला मदत केली तर पुढचा दुसऱ्याला करतो, दुसऱ्याला. समाजामध्ये सर्व गाव राज्य यावं, चांगलं राज्य यावं यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. प्रत्येकजण आता सध्याचं कलियुग जे म्हणतात, माणूस माणसाचाच विरोधात झालेला आहे. पण तुमच्यासारखे समाजसेवक असल्यामुळे त्या प्रभावाला तिथं आळा बसलेला आहे, चुकीच्या प्रभावाला. चांगलं जे म्हणतो ना देवाचं कार्य करताय ते तुम्ही केलं. अशामुळे सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि थोड्या वेळात आपण हा कार्यक्रम तुमचा जो कार्यालय आहे त्याचं बक्षीस म्हणून हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असं जाहीर करतो. आणि माझे नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी आधी थोडक्यात ओळख करून देतो माझ्या संस्थेची. माझं नाव कांताभाऊ राठोड, जे फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष आहे. तसाच पोलीस तपास क्राईमचा रिपोर्टर आहे, पत्रकार आहे. त्याचप्रमाणे युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश सहसचिव म्हणून काम करतो. तर आपण एक संकल्पना आपण केलेली होती की आपल्या फाउंडेशन मार्फत वृद्धाश्रम असतील, अनाथ आश्रम असतील किंवा पर्यावरण विषयक असतील या क्षेत्रासाठी आपण काम करतो. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातून म्हणा किंवा आरोग्य क्षेत्रातून म्हणा, या सगळ्या क्षेत्रातील ज्या लोकांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्या लोकांना काय ना तरी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांचे शाबासकी म्हणून आपल्या फाउंडेशन मार्फत आपण त्यांना काही सन्मानपत्र वितरण करतोय की जेणेकरून त्यांनी पण समाजामध्ये जे काम करत असतात त्यांनाही प्रोत्साहन मिळावं आणि ते त्याचबरोबर दुसऱ्याही माणसाला माहीत पडावं की बाबा खरंच कोणतरी काहीतरी काम करत आहे ते आपणही त्यांच्या पद्धतीने काम करावं आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्या पद्धतीने प्रत्येक माणसानं काही ना काहीतरी काम केलं पाहिजे. त्यासाठी आपण काय आरोग्य डिपार्टमेंटचे असतील, काय सफाई कामगार असतील, काय पोलीस डिपार्टमेंटचे असतील, काय आमचे पत्रकार बांधव असतील,
काय ताईंच्यासारखे जे अनाथ आश्रम चालवतात 20-25 वर्ष झालं ताईंनी सांगितलं की आम्ही आश्रम चालवतोय पण आम्हाला अजून कुठून मदत मिळाली नाही. ह्या सर्व कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश जातोय की बाबा समाजकार्य आणि लोकांचं आपण काहीतरी देणं लागतंय. प्रत्येकानं काही ना काहीतरी मदत केली पाहिजे एकमेकाला, तरच आपण पुढे जाणार आहे. एकट्या माणसाच्या हातनं काही होणार नाही आहे. त्यासाठी सर्व आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आमच्या फाउंडेशनतर्फे आणि सर्वांनी असंच काम करावं ही माझी 2 शब्द. आज सचिनच मला यांनी सांगितलं कार्यक्रम तुम्हाला माझी वसंतमध्ये जवळजवळ 40 वर्ष निघून झाली. न्याय प्रश्न जेव्हा काम करून त्यावेळेला सुखवदार एवढे मोठे आमच्याकडे तालुका आहे, शिवाय तालुका आहे आणि त्याला शेगाव आहे. त्या गावात त्या तालुक्यामध्ये 900 लोकांनाच फक्त संजय गांधीची पेन्शन विजय शहरामध्ये एक देश आहे त्यांची बायको चक्र जीवनामध्ये असंच आपल्यासारखं फाउंडेशन आहे त्यांचं बँक पे सगळे सामाजिक कार्य ते करतात. त्यावेळेला 2012ला दुष्काळ पडला, जनावरांच्या छावण्या होत्या. प्रत्येक गावामध्ये छावण्या वगैरे 200-300-400 जनावर काही मुस्लिम बैल सगळे माळावरती असे त्यांना ते राहोट्या टाकले होते. ते जनावर बांधायचे, त्यांचं कुटुंबातलं एक माणूस तिथं राहायचं आणि त्यांना मोफत चारा पाणी सगळं ते शेणासारखं होते. ते सरकारकडून त्यांना नंतर अनुदान झालं. तर अनुदान झालं की त्यांच्यावर नियमानुसार कारवाई रजिस्टर ठेवणं, चेकअप करणे, व्हिजिट देणे, ते सगळं त्या तालुक्यात माझं ऑफिस काम करून की दुपारनंतर निघत नंतर वैकार असतो दुपारनंतर निघत आर्थिक स्तर स्कॅन होतं. आपलं पैशाने कधी गाडी करायची चेक करायचं. चेक करत असताना काही आता राष्ट्रीय स्वार्थ होता. ते काय करायचे 100 जनावर असतील तर दाखवायचे 130 जनावर. एका जनावर 15 किलोचा चारा उडायचा शासनाला मिळायचं. काय करायची 15 किलो वजन करायचं ठीक म्हणतायचं. ऊस असेल 10 किलोचे वाढायचे. ते जनावरांचा चारा सुद्धा शासनाचं अनुदान घेत आहे. ते मुख्य जनावरांचा चारा तर देणार प्लस काय करायचे एवढ्या मोठ्या जनावरांचं शेण पडायचं. ते शेण सुद्धा ते मोठे ढीकच्या ढीक लागायचे, ते विकायचे, त्याचे पैसे करायचे. हा शिनाळ असा माणूस होता की त्या जवळजवळ त्यातल्या निम्म्या छावण्या त्याच्या होत्या आणि ते त्यांची पैसे हे सर आहे. आता समजा क्षेत्राचे आहे तर त्या ठिकाणी छावणीच्या ठिकाणीच ते आचार्य लावले दोन पोळ्याचा स्वयंपाक करतात. या छावणीमध्ये जेवढे शेतकरी जनावरांचे लोक आहेत ते सगळ्यांना जेवण संक्रांत आहे. सगळ्या लेडींना बांगड्याला पैसे बाया म्हणून बसवतात बांगड्यावर आहेत, साडी चोळी देणार त्यांना. म्हणजे कोणत्याही प्रकारचं आर्थिक घेता सोबत करतो. ते मला एक विशेष वाटतं. त्यांनी मला सांगितलं सर की एवढं करता येत आमचे तालुक्यामध्ये आमच्याकडे गरीब समाज जास्त तालुक्यात जास्त आणि आर्थिकदृष्ट्या सगळे नॉर्मल जेवी नाही पण पाणी नसल्यामुळे त्याचा उपयोग 900 लाखावरती होती. त्याने मला एक गाडी दिली बँकेत महिला बँक गाडी दिली 2 कर्मचारी दिली. मला म्हणजे तुम्हाला कुठं फिरायची तिथे फिरा, आर्थिक काय लागेल मी देतो कारण आमच्या तर लाभार्थींना सहकार्य करा. मी आमच्या अधिकाऱ्याची चर्चेमध्ये केली आणि काय करायचं हे करतो काय करायचे आमच्या ऑफिसची तलाठीचा दाखला कोणाला दाखल्यासाठी घ्या वाईचा दाखला पाहिजे, ते स्वीट लायसन्सच पाहिजे, वाशिंग केंद्राला चालत नाही असे विनाकारण. तर एखादा जर माणूस आहे 70-65 वर्षाचा किती हेरपणे वाढणार त्यापेक्षा मला जाऊ दे म्हणणार नको काय करायचं आपल्याला पैसे. मग मी काय करायला गेलं मी साहेबांशी बोलून कॅम्पस घ्यायचा त्या गावामध्ये. मग मेडिकल ऑफिसर घ्यायचा, तलाठी घ्यायचा, सर्कल घ्यायचा, आमच्या ऑफिसचा एक स्टॉक घ्यायचा, लॅपटॉप घ्यायचं सगळं जागेवर त्याला उत्पन्न लागलं. जागेवर त्याला वैद्यकीय लागलं. वैद्यकीय चेक करायचे हा इथं सदस्य वैद ते जातं आणि तिथं त्यांची प्रकरण मुदत करायची. कमिटी अध्यक्ष ते सिना असल्यामुळे मी जेव्हा तिथनं 3 वर्षांना आमची बदली असते पण मलाही माहीत नाही त्यांनी कधी करार केला. आमच्या साहेबांना घेऊन कलेक्टर वाटतो ते परत उठला वाटून मला 5 वर्षापर्यंत त्यांनी करून घेतलं.
वाढवून घेतलं होतं. 5,500 लाभार्थी केली करून 200 लाभार्थी होते. 5,500 लाभार्थी. त्या लाभार्थ्यांना लाभार्थ्यांमध्ये काय असे लोक असले की त्यांना आल्यानंतर जायला पैसे नसते. मी माझ्याबद्दलची पैसे द्यायचे, पण काय काय अशा वयस्कर महिला किंवा काय ते गरमी घेऊन यायची. तालुका येता घेऊन यायचं जवळ येत नसते संबंध आला म्हणजे कोण कुठल्या ओळखीचे नाही ओळखीचे नाही, पण एक कार्य करत असताना एक रिलेशन तयार झालं. जेव्हा माझी बदली झाली तेव्हा कित्येक जवळ 50च्या वर हे असे संध्याकाळी स्टेशनला आपलं भेटले नाही ह्यांना अजून इथं ठेवा आणि आम्हाला काय यांचा फायदा आहे. बँक बॅलन्स खाते उघडायचे नाहीत, काय ते काम सांगायचे खाते उघडायचे नाहीत. मी स्वतः मध्यवर्ती बँकेमध्ये जायचो, काय अडचण आहे सगळ्या म्हणजे हे असायचं. ठीक आहे, मी तुम्हाला कर्ज म्हणजे काय काय ठिकाणी तर मी माझं स्वतःचा आयडिया करून खाते उघडतो. असं मला म्हणजे नोकरीमध्ये असताना पहिल्यापासून सामाजिक कार्यक्रमाच्या आवश्यकता करत गेलो. आर्थिक लाभ म्हणून मी कधी कुठली गोष्ट केलीच नाही. मला असं करावं असं खूप वाटलं. असं ते मेड्याला माझी बदली झाली महाबळेश्वर रोज जर असते आम्ही जायचे होते का आम्ही तर जवळ एक बाई राहायची चक्कर केलेलं निवांत अनुभवी झालेले ऑफिसमध्ये विचारायला माझ्याकडे माहिती आहे कोण आहे काय आपण त्यांच्या माझ्या असताना मुलं आहे तिला पण सांभाळत त्यामुळे तिला नाव देत आहे एकदा असं गेलो पूर्ण काय सेकंड मॅरेज केले सांभाळत